महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ होत आहे। भारत देशात महाराष्ट्रच कोरोना रुग्णसंख्येत नंबर 1 चे राज्य झाले आहे। राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून या अनुषंगाने सोमवारी 19 एप्रिलला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। संचारबंदी असतानाही किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी सकाळी 7 ते 11 अशी 4 तासांची वेळ देण्याचा विचार सुरू आहे। आज झालेल्या आढावा बैठकीत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी भूमिका मांडली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने तसे बदल केले जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे। हा निर्णय जिल्हा पातळीवर न सोडता राज्यासाठी ज्या गाईडलाईन्स निश्चित करण्यात आल्या आहेत त्यात हा बदल केला जावा असे आम्हाला वाटते, असेही टोपे यांनी पुढे नमूद केले। ब्रेक द चेन अशी मोहीम आपण हाती घेतली आहे। त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आपल्याला संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करावी लागणार आहे। त्यासाठी विनाकारण जे रस्त्यावर फिरतात त्यांना अटकाव करावाच लागेल, असेही टोपे यांनी पुढे नमूद केले। राज्यात दुर्गम भागात जे जिल्हे आहेत तिथे अधिक सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता आहे। जिथे जे पालक सचिव नेमले आहेत त्यांना अधिक सक्रिय व्हावं लागेल, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली। ऑक्सिजन बाबतही राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली। सध्या राज्यात 1550 मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज उपलब्ध होत आहे। येत्या काही दिवसात केंद्राच्या माध्यमातूनही आपण 1800 मेट्रिक टनापर्यंत पोहोचू। मात्र रुग्णसंख्या अशीच पुढे वाढत गेली तर अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे त्याही स्थितीत काय करायचे याचाही विचार आम्ही करत आहोत, असे टोपे यांनी सांगितले। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।